नमस्कार, मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे. सासवडच्या तुकाई माता मंदिरात रंगले दिवाळी पहाटचे स्वर. सासवडकर रसिकांसाठी भाऊबीजेचे निमित्त साधून शहरातील लांडगे आळीतील तुकाई माता मंदिरात स्वरसाधक प्रस्तुत भूपाळी ते भैरवी या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने याचे आयोजन केले गेले होते. पुरंदरमधील स्थानिक कलाकार व मंडळींनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण केले. सुवर्णा होले, मच्छिंद्र दीक्षित, गुलाब बुद्धे, संजय काटकर, स्वरा व ज्ञानेश्वरी दीक्षित या गायक कलाकारांनी विविध रचना सादर करून टाळ्या घेतल्या. प्रथम तुला वंदितोने सुरुवात झालेल्या या संगीत प्रवासात निघालो घेऊन दत्ताची पालखी, पायोजी मैने रामरतन धन पायो, एक राधा एक मीरा, ऐसी लागी लगन, ए मेरे वतन के लोगो अशा विविध स्वरूपातील गीतांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. पांडुरंग श्रीरंग भजरे मना या भैरवी व आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. प्रख्यात तबलावादक राजेंद्र दूरकर यांच्यासह समत पठाण, चंदूलाल तांबोळी, स्वप्नील जगताप, मच्छिंद्र दीक्षित या वाद्यवृंदांनी सुंदर संगीत साथ दिली. ह.भ.प. बाळासाहेब फरतडे गुरुजी यांचे समायोजित सूत्रसंचालन कार्यक्रमाची उंची वाढवून गेले. मध्यंतरात माजी आमदार संजय जगताप, औदुंबर महाडिक यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या निलिमा दिदी यांनी मान्यवरांचे भाऊबीज निमित्त औक्षण केले. शेखर वडणे, समाजसेविका संगीता लांडगे, माजी उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, संजय चौरे, ॲडव्होकेट भगवान होले, डॉक्टर राजेश दळवी, मोहन बागडे, अनिल कदम, आनंद भैया जगताप, सासवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत ताकवले, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्तानाना भोंगळे, इंदिरा पवार, कल्याणी चिंबळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिशेठ शेवते, सखाराम लांडगे, ॲडव्होकेट सुदाम सावंत, ॲडव्होकेट नितीन जाधव, ॲडव्होकेट संदीप बोले, मोहन अण्णा जगताप, माऊली गिरमे, तानाजी सातव यांसह मोठ्या संख्येने रसिकांनी या सुंदर कार्यक्रमास हजेरी लावली. धन्यवाद. राजकारण आणि समाजकारण यांचा समृद्ध वारसा दमदारपणे जपणारे पुरंदरचं नेतृत्व आदरणीय संजयजी जगताप साहेब, माजी आमदार पुरंदर हवेली यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. मी स्वरसाधक टीमच्या वतीने आमदार साहेबांचं मनपूर्वक स्वागत. म्हणजे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी पहिल्यांदाच दिवाळी पहाटचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मी मनापासून प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आदरणीय दिदी या ठिकाणी आहेत, लांडगे वहिनी आहेत, चौरे वहिनी आहेत, आदरणीय इंदिराताई या ठिकाणी आहेत, मैत्रीताई पवारताई, त्याचप्रमाणे होळेसर आहेत, आमचे सुहास बापू, आपल्या या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून खरं म्हणजे एवढी चांगली पर्वणी आपल्या सगळ्यांना आज लाभली. त्या ठिकाणी त्यांनी खरं म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये संप्रदायाची सुरुवात देवकर भाऊंना, त्याचप्रमाणे तात्यांना, त्याचप्रमाणे सुधा भाऊंना घेऊन संप्रदायाची पताका संत सोपान काकांच्या या संपूर्ण तालुक्यामध्ये वाढवली. त्या आदरणीय सकाराम भाऊ असतील, आदरणीय चौरे साहेब आहेत, चौरेताई आहेत, त्याचप्रमाणे सागरजी आहेत, लांडगे शेट आहेत, सर्वांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. संजयराव काटकर आणि खरं म्हणजे सूत्रसंचालन जे सुरेखपणे करतात ते आदरणीय फडतरे सरांचं सूत्रसंचालन म्हणजे कार्यक्रम एवढंच त्यांचं सूत्रसंचालन ऐकावं आपण मार्मिक गोष्टी ते प्रत्येक ह्याच्यातून वाक्यामधून बोलत असतात ते आदरणीय फडतरे सर आपल्या गावच्याच कन्या आणि खरं म्हणजे खूप सुरेखपणे सुनील आवाजामध्ये आता त्यांनी ज्योत से ज्योत जोडो हे सुरेख गाणं आपल्याला या ठिकाणी गायला जमले असतील. त्याचं सर्व
टीम असेल सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. दाखवले साहेब आहेत, आबा आहेत, वकील साहेब मागे, सावंत साहेब बसलेले, सगळ्यांच्याच वतीने खूप मनापासून सरांना खूप छान सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिले. ॲडव्होकेट वकील साहेब, भोले साहेब या ठिकाणी आहे. सगळ्यांचंच खूप मनापासून या ठिकाणी मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खूप चांगली सांस्कृतिक वाटचाल खरं म्हणजे आपल्या गावठाण परिसरामध्ये झाली. उद्याच्या काळात आता याचं सातत्य आपल्या तुकाई मातेच्या या परिसरामध्ये मंडपामध्ये त्या ठिकाणी राहील हीच खूप चांगली सुरुवात आहे. कारण दत्तानाना असतील, दाखवले साहेब या ठिकाणी पत्रकार आहेत, आपले शिंदे साहेब, सगळ्यांच्याच वतीने 19 वर्ष त्यांनी सातत्य दिवाळी पहाट ठेवलं आणि आज 19व्या वर्षी हाही गावातलं रूप आणखी नवीन उगवलं. खूप मनापासून बरं वाटतं. आपण नेहमी म्हणतो की सासवडच्या खालोखाल आपली सासवडची ओळख, पुण्याच्या खालोखाल ही सांस्कृतिक राजधानी म्हणून आहे आणि त्याची प्रचिती आजच्या या कार्यक्रमाने या ठिकाणी होती. आदरणीय डॉक्टर साहेब पण या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळी पाडव्या खूप शुभेच्छा देतो. ही दिवाळी करता दिवाळी पाडवा आजची भाऊबीज आपल्या सर्वांनाच खूप सुख समृद्धीच्या आणि भरभराटीत जावं. हे वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीचं आणि भरभराटीत जावं हीच परमेश्वरच्यांनी तुकाई मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आमचे सहकारी तालुक्याचे आपल्या सासवड शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आनंद भैया या ठिकाणी आहेत, संतोषराव गिरमे या ठिकाणी आहेत, दोरे साहेब आहेत. सगळ्यांच्याच वतीने पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. चांगला असावं. पुढे आम्ही आता गौरवीच्या दुनियामध्ये प्रवेश केला आहे. काना आन पडी मेले तेरे द्वार, एक सुंदर भाववर्षी भक्तिगीत जे कृष्ण भक्तीवरती आधारित आहे. समर्पण, प्रेम आणि शरणागती व्यक्त करते. मीराबाईंची भक्ती रचना आहे. कान आन पडी मेले तेरे द्वार हे गीत घेऊन येत आहेत आमच्या टीमचे सर्व सदाबहार कलाकार. तर ऐकूया सुंदरशी गवळण. या दिवाळी पहाटच्या निमित्ताने काही निवडकच कार्यक्रम आपल्याकडं आता शिल्लक आहेत. दरम्यानच्या काळात माझे आमदार माननीय संजय जगताप साहेबांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. नंतर भाऊबीजेचा कार्यक्रम होईल. आमच्या ब्रह्मकुमारी महिमा देवी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. निवडक कार्यक्रमाच्या समवेत आम्ही तुमच्या बरोबर आहोत. थोड्याच वेळात माझे आमदार सन्मान्य संजयजी जगताप साहेबांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. तत्पूर्वी ऐकूया गौरव.
त्यासाठी आम्ही घेऊन येतोय पायोचे महिने राम रतन धन पायो. भगवंताच्या नामस्मरणाच्या अमूल्यतेचं सुंदर वर्णन करत मीराबाई यांचं प्रसिद्ध हिंदी भजन रामरूपी अमोल रत्न मला मिळालं आहे. हे राम नाम हे धन ना चोरी होऊ शकतं ना खर्च होऊ शकतं, उलट ते दिवसेंदिवस वाढत जातं. हे आत्मिक समाधान भक्ती आणि गुरुच्या कृपेवर आधारित असतं. म्हणून पुरंदर कला मंचाचे सन्माननीय संजयजी काटकर साहेबांच्या सुरेल आवाजामध्ये आपण पायोचे महिने राम रतन धन पायो ऐकणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये पुरंदर कला मंचाचे श्री मोहनदादा वागडे आणि जिल्हा परिषद आदर्श पुरस्कर्ते सन्माननीय उमेश सर यांच्या या ठिकाणी आगमन. पायोचे महिने राम रतन धन पायो. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारीश्वरी विद्यालय आणि तुकाई माता मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा दिवाळी पहाटेचा कार्यक्रम होता. आणि या कार्यक्रमाची जेव्हा आपण ब्रह्मकुमारी सेंटरचा कार्यक्रम जो 5-1 वर्ष करत आहोत, पण तो कार्यक्रम आपल्या वाघडोंगराचे इथे जे सेंटर आहे तिथं करत असतो. परंतु यावेळेचा संकल्प असा होता की आपण गावात करूया. आणि त्यासाठी आदरणीय सुहासबापू लांडगे, आदरणीय संजयजी चौगले यांना हा विषय मांडल्यावर त्यांनी तत्काळ ही सगळी व्यवस्था केली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आमच्या पुरंदर कला मंचाच्या माध्यमातून आम्ही गेली 3 वर्ष विविध कार्यक्रमांचं आयोजन करतो. आणि सांगायला आनंद वाटेल की पुरंदर हा वीरांचा, शूरांचा, साहित्यिकांचा जसा सगळा परिसर आहे तसा कलाकारांचा पण आहे. आणि ही संकल्पना मोहनदादा बागडे, अनिल कदम सर, बेल मीराबाई तशा कृष्ण भक्त, परंतु त्यांनी या भजनामधले की पायोजी महिने राम रतन धन पायो. रामनाम हे जे आहे ते आपल्याला तारणार आहे. आपल्याला कथा माहिती आहे की जेव्हा सेतूचं काम चालू होतं, रामसेतू बांधायचा होता आणि सगळेजण दगड टाकत होते आणि ते दगड तरत होते रामनामाच्या. रामालाही आश्चर्य वाटलं का रे माझ्या म्हणजे दगड तरतायत, मी पण दगड टाकतो. राम दगड टाकतो पण तो बुडतो. मग हे तरतात काय तर त्यांना रामनामाच्या जोडीने रामनाम जर घेतलं तर काय साध्य होतं या भजनात मांडण्याचा प्रयत्न करतो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि माऊली या शब्दातच बरंच काही सामावले आहे. मा म्हणजे मानवता, ओ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता, याचा सुरेख संगम म्हणजे माऊली. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ही ओळ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या महात्म्याचं वर्णन करणाऱ्या भक्तिगीतातून घेतलेली आहे. या ओळीतून त्यांच्या कीर्तीचा आणि ज्ञानाचा आणि भक्ती तल्लीन जीवनाचा गौरव केला जातोय. ही सुंदरशी ओळ काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती घेऊन येत आहे आमच्या स्वर सादर टीमचे सदाबहार कलाकार. काय सांगू देवा
ज्ञानोबाची Thank you.